रिसर्च. आता सचिन कुमावतला मन लागन रस प्यायचा दिवस गेला म्हणे. आता आमरस प्यायचा दिवस आलाय. तर त्यांना म्हणलं लागन ह्याच्यावर पण एक गाणं काढा म्हणून. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या शेतामध्ये. तर आज आपल्या शेतामध्ये आलो. पण शेतामध्ये आपल्याला आज उतरायचे डायरेक्ट पाडाचे कैऱ्या म्हणजे आता आंब्या होते ना जरा पिकून राहत एकदम गावरान आंबा आहे. त्यात आपण काल थोडासा उतरला, एक गुण नेली आणि आज पण एक गुणी भरून जवळपास. आणि गावरान आंबा एकदम गोड लागतो, साखरेपेक्षा साखरेवाणी लागतो म्हणायला लागेल. तर आता हे बघा, हे आलो आपण आंबा जोडायला. कसं कैऱ्या एवढ्या मोठ्या कैऱ्या आल्या तर. आणि हे नंतर थोड्याचं आपलं आधी तिकाडे आणायचे. तर कुठले अजून तिकडं बारकाले आंबे लावलेत आपण 8-10. तर ते पण आणायचे आपल्याला. तिकडं आधी तिकाडे आणूया छोटे छोटे, तिकडं मोठाले आंबे आहेत आणि इकडं नंतर छोटे आहेत. हे गावरान आहे. काल आपण एक तोडून नेलता आणि मागं थोडा पाऊस झाल्यामुळं सीताफळ फुटली बघा. त्याला कटिंग करायची, अजून टाईम थोडा कटिंगला. तर हे बघा इथं पण आंबा पण हे फुटला नाही अजून. आणि आपल्याला आता तिकाडे आंबे आणायचे. चला तिकाडे आंबे आणू आणि परत मग इकडे आंबा तोडा सुरू करू. हे वरी जाऊन तोडा लागतं ते अजून छोडालेत. तर तिकाडे आधी आंबे आणायला जाऊया आपण. तर हे बघा, ही काढा रान आपला पूर्ण झालेलं आहे. मस्त कडवा फिडवा लावलेलं आहे. आणि हे बघा आपल्या 2 गाड्या. सध्या पेट्रोलची टंचाई तरी 2 गाड्या घेऊन आलो. तर चला तिकडं आणूया आधी. हे बघा हे आहेत आंबे. आणि इथून तर डायरेक्ट तिकाड्या कोपऱ्यापर्यंत जिथपर्यंत दिसते तिथपर्यंत 10-20 मीटर आंबे आहेत. आणि आंबा पूर्ण झोपला आहे. तर हे बघा किती मोठे आंबे आले. तर हे आपल्याला आंबे तोडायचे आता. मस्त पाडायला लागले तर डायरेक्ट जमिनीला लागले डायरेक्ट. शेतांबे एक नंबर. हे मोठं येतं. कोणता आंबा काय माहिती, हो नाव नाही माहीत आपल्याला. लावले होते 4-5 वर्षात फळ आलं आहे आंब्याला. तेव्हा आंबा आपला जुना होता, त्याला थोडा टाईम आहे. ते पण ते गावरान नाही, तेवढं गोड लागतो. हे आता हे फर्स्ट पहिल्यांदा आले ते खायला. या वर्षी कळण आता हे पिकल्यावर गोड का कसे निघाले. तर चला मला आता पूर्ण तोडूया. तिकडे पण थोडं जवळपास इकडं 7-8 येतं ते मोठं. ते आधी ह्याला आता पूर्णच पडलाय खाली. तर ह्याची काढूया आता आपण. चला आता ह्याचे काढूया. तर फक्त एवढ्याच झाडाला एवढे आंबे निघलेत. तर अजून 7-8 झाडं बाकी तर. आणि एक तर सगळ्यात मोठा आहे. तर हे बघा कसे आंबे आलेत मस्त पैकी. हे बघा हे मस्त पाडायला लागले आता. मस्त आपल्या बॉक्समध्ये फिक्समध्ये पॅक करून पिकू घालायचे. यावर्षी काय भरून आंबे आणायची गरजच नाही. डायरेक्ट फक्त घरचे आंबे खायचे. ना खत टाकलं याला काय नाही. डायरेक्ट नुसतं पाण्याला आलं. त्याच्यामुळे नो टेन्शन. तर चला आता अजून दुसरे आंबे तोडायचे लमटे. आता हे तर झाले भारी आंबे. आता ह्या वर्षी चांगले आले. तर पुढल्या वर्षी ह्यावर एक एकरमध्ये बाग करावा असं वाटतं. पण पाणी लमट लागते. आधीच तर ऊस आहे, सीताफळीचा बाग आहे. पण तरी पण कायच तरी बाग करायचं आहे. बघू आता कायच नियोजन होतं कायच नाही. कोणतं तरी एक बाग करायचंच आहे. कारण ह्याला काय जास्त ते पुढचं पुढे बघू आपण काय कायच बाग करायचं आहे. आधी ही आवरू. उशीर व्हायला आहे. आता किती वाजलेत 7:30 वाजलेत. ऊन किती पडलं तसं काय हिवाळ्यातलं 9 वाजल्यावर ऊन पडलं सकाळी 7:30 वाजता. तर चला आता हे तर करू. पुढल्या आंब्याकडे जाऊ. तर तिकडे पूर्ण 3-4 झाडाचे झाले. तर आणि आता इकडं झाडाची इकडे वाढ लागली. आता इकडं डायरेक्ट जिथपर्यंत ऊस आहे तिथपर्यंत आंबे येतं. आता ह्याला बघा, ह्याला छोटाले काही मोठाले काही कसं आहे. ह्याला बघा एकाच जागेवर किती 5-6 आंबे आलेत. बघा हे बघा किती झालं एका जागेवर. 3 आणि 2 5 आंबे एकाच फाट्यालात बघा. आणि इकडे छोटाले आहेत. ह्याला काहीतरी इकडे झाडाला काय कमी पडले काय माहीत का आंबाचे असं आहे काय माहीत. ह्याला आलेत मोठाले आणि ह्यो आलेत छोटाले. म्हणजे काहीतरी कमी पडलं असेल असं वाटतंय. रिसर्च कर लागेल रिसर्च. आता सचिन कुमावतला मन लागन रस प्यायचा दिवस गेला म्हणे. आता आमरस प्यायचा दिवस आलाय.
तर त्यांना म्हणलं की ह्याच्यावर पण एक गाणं काढा म्हणून. तर चला जाऊन दे आता हे आवरूया घ्यायचे आता लवकर. आता डायरेक्ट मोठ्या आंब्यापाशी गेल्यावर सुरू करू डायरेक्ट. आता छोट्या छोट्याले बसतात. तर इकडंच गोणी भरलेली आणि अजून बरेच झाड राहिले. तर आता हे बघा पूर्ण आपलं डायरेक्ट भारी आंबे आले त्याच्यामध्ये. आणि हे झाडाचं बघा, हे झाड किती मोठं झालं आहे. सगळ्या सोबत लावलं होतं पण ह्याला शेणखत टाकलं होतं व्यवस्थित, त्याच्यामुळे मोठं झालं आहे. आणि पाणी फिनी ते पण आहे. तर आता आपल्याला हे घेऊन जायचं घरी आणि तिकडे थोडाशी उद्याच्याला. आणि आपला व्हिडिओ पडन, सगळे आंबे घरी गेल्यावर व्हिडिओ पडन आपला. तर त्याच्यामुळं आता जर टाकला तर थोडंसं काही नाही होणार. बट नको, सगळे आंबे आपण घरी घेऊन गेल्यानंतर जर उरले तर उरणारच आहेत. लय मोठे आंबे झाले, जवळपास 3-4 गोण्या भरत्यान एवढे आंबे झालेत. तर हेच केसरच म्हणलं का आपलं, जवळपास रत्नागिरीचं केसर आपल्या आलं आहे आडोळ्यात म्हणजे निपाण जवळक्यात. तर हे बघा, हे आपला ऊस आहे. आता ऊसाला पाणी चालू करून द्यायचं आपलं. हे बघ ना मस्त पैकी हे आंबे एवढं झाल्यात. हे बघा 2-3 झाडं होती छोटाले, हे मोठा होता. अजून ह्याच्या पलीकडे 2-3 आहेत. ते पण अरे लक्षात नाही. तिकडे आंबे घेऊन जाऊ आपण वाटलंच तर. आणि तो जो मोठा राहिला एक, त्या मोठ्याला आता दुपारून किंवा मग उद्याच्याला जर काढला पप्पाने त्याने आज दुपारून ठीक आहे, नाही तर मग डायरेक्ट उद्या सकाळी. आणि व्हिडिओ येईन लगे उद्या दुपारी. तर चला आपण तिकडे आंबे आणून आणि व्हिडिओ संपूया. धन्यवाद. उद्या बघूया.